थँक्यू डीजे. काय दादा अष्टविनायक 11 काय तू बावळ चला मैदानाच्या आतमध्ये मात्र आता मॅच नंबर 2 ला सुरुवात केली जाईल. एका बाजूला संघ खेळताना पाहायला मिळेल अष्टविनायक 11 आणि त्यांना फाईट करताना मात्र अनया 11 हे दोन संघ पाहायला मिळतील. अनया 11 ने टॉस जिंकला. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं ते म्हणजे अष्टविनायक 11 संघाला. हा निखिल 11 चे सगळे खेळाडू ते समोरचे वडाचं झाड आहे तिकडे आपण थांबायचे या सूचना असतील. सुनीलजी आंग्रे साहेब आमच्या समवेत आहेत. त्यांचा संघ मात्र पहिल्या मॅच मध्ये जिंकला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती बराचसा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाते. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल फुल टॉस होता. फाई चेंज घेतली शरीरावरती जाऊन बदललाय. बॅक टू बॉलर चेंडूचं कलेक्शन केलं जातं आणि पहिल्या बॉलवरती मात्र धावसंख्येचा श्री गणेश केला जाईल. फलंदाज आपण पाहिलं तर निवृत्ती आणि त्यांच्या समवेत फलंदाज विनू अशी ओपनिंग जोडी मात्र पाहायला मिळते. निवृत्ती आणि विनू यांचा विचार जर केला तर मोठे वेणगाव ग्रामीण संघाकडून बरेचशे स्पर्धा बरीचशी वर्ष त्यांना खेळताना आपण पाहतोय आणि चांगला क्रिकेटिंग एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असेल. मोठा फटका यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार खणखणीत चौकार. कमालीचा फटका आपण पाहिला. विरू यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल. यावेळेस देखील कॅपमध्ये चेंडू आहे. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू दन 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 करत सीमा पार आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू डीजे. विनायक कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात आणि विनायक यांनी सांगितलं की माझं नाव जरी विनायक असेल तरी मी फलंदाजीमध्ये खलनायक आहे आणि दोन चौकार त्यांच्या बॅट मधून येत आहेत आणि धावगतीला मात्र आता वेग प्रदान करून दिला जातोय. 9 हा आकडा मात्र धावफलकावरती नक्की सोडला जाईल. विनायक बरीचशी प्रॅक्टिस या मैदानावरती ते करत असतात आणि त्याचा चांगला फायदा त्यांना या मॅच मध्ये होताना पाहायला मिळतोय. यावेळेस सरळ बॅटने उंची जास्त लांबी कमी आहे. मोठा मासा जाळ्यात अडकण्याची शक्यता परंतु हातात आलेला झेल मात्र जमिनीलगत दान केला गेला आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ याचा उल्लेख मात्र नेहमी केला जातो. कॅचेस विथ द मॅचेस आणि मोठ्या फलंदाजाला मात्र तुम्ही जीवनदान दिलंय. विनायक सारखा घातक खेळाडू ज्याची सोडलेली कॅच मात्र अनया 11 संघासाठी महागात ठरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. कारण कॅचेस सोडली तर मात्र तुम्हाला नक्कीच त्याची भरपाई मोठ्या प्रमाणात करावी लागते. तोंडातला घास हिसकावून घेतला गेलाय. 2 धावा या बॉलवरती येत आहेत. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र घेतली जाते. आपण जर पाहिलं तर वैयक्तिक आयुष्यामध्ये चोरी केली तर तो गुन्हा असतो परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये धावांची चोरी लिगल असते आणि त्यामुळे त्या चोरट्या धावा घेणं महत्वाचं आहे आणि एक धाव मात्र या ठिकाणी आता नक्कीच पूर्ण केली जाईल. चांगला स्टार्ट मिळालाय बॅटिंग टीमला. प्रहार करण्याचा प्रयत्न वाऱ्याच्या वेगाने फळी फिरली गेली आहे परंतु विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क होत नाहीये. चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि पिवनच्या पहिल्या षटकाची समाप्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये होती आणि संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती ती म्हणजे बिनबाद 12 धावा.
थँक्यू डीजे ऑपरेटर. आज कैलासवासी अरुण काका क्रीडानगरी या मैदानावरती मात्र या मॅचेस होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. अतिशय सुसज्ज असं मैदान, परंतु आज वेणगाव गावामध्ये आहोत आणि या गावाशी बऱ्याचशा आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. अर्थातच मामाचं गाव आणि बरंचसं बालपण मात्र या ठिकाणी गेलेलं आहे. जन्मभूमी मात्र कर्जत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे वेणगाव गावाविषयी बरंचसं प्रेम आमचं सातत्याने राहिलं आहे. आणि लहान असताना जेव्हा समालोचनाची सुरुवात केली होती, बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती देखील समालोचन केल्या होत्या आणि तदनंतर मात्र आता बऱ्याचशा वर्षानंतर या ठिकाणी या मैदानावरती समालोचन करण्याची मात्र संधी मिळाली जाते. बरेचसे आमचे बालमित्र जे आहेत ते मात्र आता मोठे सगळे झालेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये आहे, परंतु चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील खेळला जात आहे. आणि वेणगाव गाव म्हटलं की माझ्या अतिशय हृदयाच्या जवळचं गाव आहे, अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि या गावामध्ये जेव्हा मी येतो तेव्हा मनामध्ये वेगळीच ऊर्जा, वेगळाच आनंद असतो आणि आता तो आनंद देखील आम्हाला जाणवतोय आणि जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करूया. आणि पुनश्च एकदा वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र षटक क्रमांक 2 ची सुरुवात केली जाईल आणि लवेश गायकर मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. संघाचे मात्र महत्वाचे खेळाडू आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत, चांगली गोलंदाजी त्यांची आम्ही पाहिली आहे. आणि यावेळेस दुसऱ्या षटकाची सुरुवात केली जाईल. पहिला बॉल सरळ बॅटने ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. द बॉल इज ऑन स्लॉट, डिलिव्हरिंग आउट ऑफ द प्लॉट, षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांच्या बरोबरीने मात्र धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. 18 धावा धावफलकावरती जोडली जाईल. अर्थातच विनायक सर विराट कोहली यांचे फार मोठे फॅन आहेत आणि 18 आकडा धावफलकावरती आहे. पुरुष एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस थोडीशी गती कमी केली होती. ब्लॉक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. ब्रह्मास्त्राचा वापर मात्र केला गेला आणि यॉर्कर चेंडू, ज्याला मी नेहमीच म्हणतो की मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बॅट बॉलर जर कुठली असते तर ती असते यॉर्कर, आणि तिचा वापर मात्र केला गेला. इतका जवाब पत्तर से दिलाय, निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. यावेळेस लोन फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला मात्र मनगटातल्या ताकदीचा वापर केला गेला. फ्लिक ऑफ द रिस्क, बॉटम हॅटचा चांगला वापर, फटका खेचून काढला स्क्वेअर लेग मध्ये. खेळाडू वेगाने येतात, तत्पूर्वी मात्र हरणाच्या गतीने मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण म्हणूया आणि 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्या जातील. हळूहळू मात्र आता आपण दुपारच्या सत्राकडे वळतोय. उन्हाचा तडाखा मात्र आता थोडासा वाढताना पाहायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र लो ऑफ एनर्जी बऱ्याचशा खेळाडूंमध्ये पाहायला मिळतं. परंतु क्रिकेटची जिद्द महत्वाची आहे. पुढे सरसावले, फुटवर्कचा वापर केलाय. इथे झेल होती, पुनश्च एकदा तेलही गेलं, तुपही गेलं, हाती काहीच नाही राहिलं. चेंडू सीमा पार, नशिबाचा षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. विनायक कोतेकर वैयक्तिक 25 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार केली जाते. मी म्हटलं होतं झेल जर तुम्ही सोडाल तर तुम्हाला मात्र त्याची मोठी भरपाई करावी लागेल आणि जखमेवरती मीठ चोळणारी फलंदाजी आता मात्र विनू कोतेकर यांची होतीये. मोठा खेळाडू आहे, चांगली बॅटिंग त्यांची होतीये आणि या 2-2 जर तुम्ही झेल सोडाल तर तुम्हाला मात्र कुठे ना कुठेतरी बऱ्याचशा अडचणींचा सामना मैदानाच्या आतमध्ये करावा लागू शकतो आणि विनू कोतेकर तेच सिद्ध करतायत. झेल सोडली तर मॅच सोडली असं मात्र नक्कीच म्हटलं जातं आणि 2 जीवनदान मात्र विनायक कोतेकर यांना दिले जात आहेत. 26 धावा आहेत धावफलकावरती. फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा पार येतोय, मोठा षटकार. थँक्यू डीजे. महागडे षटक लवेश गायकर. 4 चेंडूमध्ये 20 धावा स्वतःच्या गोलंदाजीमध्ये त्यांनी खर्च केल्यात
विश्वास मात्र त्यांच्या खांद्यावरती दाखवला होता, परंतु त्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी केली जात नाहीये. परंतु याउलट मी म्हणेन की तो झेल जर त्यांनी टिपला असता, तो षटकार वाचला असता, फलंदाज बाद झाला असता. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 3 षटकार आणि 1 डबल आणि एक डॉट बॉल पण होती. हा, 1 डॉट बॉल होती. यस, 5 धावा मात्र 5 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. यस, 1 डॉट बॉल होता. 1 डॉट बॉल होता आपण पाहिलं आणि कमबॅक नक्कीच केला जातो आहे. धावफलकाचा जर आपण विचार केला तर आता 32 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती नक्कीच सोडल्या जातील. चांगली बॅटिंग सुरू आहे. वरती 31 धावांची खेळी फलंदाज विनायक कोतेकर यांच्या माध्यमातून मात्र केली जाते. निवृत्ती हे मात्र सपोर्टिंग रोल मध्ये आहेत. त्यांना मात्र नॉन स्ट्राईक वरती उभं केलं जात आहे. असंच आपण नेहमी म्हणतो की एक खेळाडू अटॅक करत असेल तर दुसऱ्याला शांत राहावं लागतं आणि तसाच खेळ मात्र केला जातोय. चांगलं कोऑर्डिनेशन 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस देखील अटॅक केलाय होल साइडला. चांगला फटका आहे. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. विनायक कोतेकर द मॅन ऑन फायर. षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. चला स्पीडअप करण्याची विनंती मात्र या ठिकाणी आता नक्कीच केली जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. 38 धावा मात्र धावफलकावरती या ठिकाणी जमवल्या जातात. तत्पूर्वी महालक्ष्मी मित्र मंडळ विनंती असेल आपले सगळे व्हॉलेंटियर आपण मैदानाच्या चौफेर बाजूला तैनात करायचे आहेत. पुनश्च एकदा सूचना ऐकायची आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ आपण सगळे आपले व्हॉलेंटियर मैदानाच्या चौफेर बाजूला तैनात करावेत या सूचना असतील. परंतु विनायक कोतेकर काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वैयक्तिक 37 धावांवरती खेळत आहेत. 3ऱ्या षटकाची सुरुवात केली जाते. पहिल्याच बॉलवरती अटॅक केलाय परंतु उंचीत जास्त लांबी कमी. टिपलाय झेल आणि संपवलाय निवृत्ती यांचा खेळ. पहिला फलंदाज बाद. जी नवीन फलंदाज मात्र युनाइट क्रमांक 3 वरती रुपेश मैदानाच्या आतमध्ये मात्र इन केले जातात. 3ऱ्या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज निवृत्ती यांना मात्र बाद व्हावं लागतंय आणि पहिला धक्का मात्र या ठिकाणी बॅटिंग टीमला मिळाला आहे. यावरचा चांगला चेंडू बाहेर निघतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र वळण घेतलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी केली जाते. कमबॅक करणं एका खेळाडूचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असतं कारण कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. यावेळेस देखील आउटसाइड द ऑफस्टंपची लाईन वापरली जाते. मेरिटच्या हिशोबाने अजूनही फटकेबाजी होत नाहीये. आपण नेहमी पाहतो उजव्या हाताचे फलंदाज असतात त्यांची ऑन साइड मात्र स्ट्रॉंग असते आणि त्यामुळे जेव्हा आउटसाइड द ऑफस्टंपची गोलंदाजी केली जाते बऱ्याच वेळा उजव्या हाताच्या फलंदाजांना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं आणि अजूनही आपण पाहतो मेरिटच्या हिशोबाने मात्र फटकेबाजी केली जात नाही. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेसचा फटका चांगला आहे. ऑन साइडला मात्र खेचून काढलाय परंतु खेळाडू तैनात केले गेले आहेत. जशा प्रकारे फिल्डिंग सजवली आहे अगदी त्याला अनुसरून मात्र गोलंदाजी केली जाते. अकॉर्डिंग टू फील्ड
मात्र या ठिकाणी गोलंदाजी होती आहे आणि एका धावेच्या बरोबरीने मात्र आता 39 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. सुनील मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. 4 चेंडू फेकलेत, फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली आणि किफायती गोलंदाजी केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय. चेंडू हव्यात झेल घेण्याची शक्यता, परंतु यावेळेस देखील झेल हातात येत नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. फलंदाजाचा होतोय गाजा वाजा आणि विनायक भाई बनलाय राजा असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली बॅटिंग सुरू आहे. यावेळेस खराब चेंडू आहे. थोडासा दडपण गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. व्हाईट लाईनच्या बाहेर जाणारा बॉल पंच घोषित करतात इट इज अ व्हाईट बॉल आणि एका धावेने मात्र आता धावफलक वाढलं जाईल. आधीच धावांचा डोंगर उभा केलाय, त्यामध्ये अशा प्रकारचे चेंडू मात्र अन्या 11 टीमसाठी थोडीशी अडचण निर्माण करू शकतात. हे ओळखून गोलंदाजी करावी लागेल. यॉर्क बॉल यावेळेस होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू ची सांगता मात्र केली जाते आणि पंचांचा येतोय षटक संपल्याचा इशारा. षटक क्रमांक 3 हॅज बीन ओव्हर आणि धावफलकावरती धावा आहेत त्या बॅटिंग करत असताना टीम अष्टविनायक 11 संघाच्या 46 अर्थातच 46 धावा. नक्कीच केटीसी अर्थातच कर्जत टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. चांगले सबस्क्रायबरशिप त्यांची युट्यूब वरती पाहायला मिळेल आणि अजिंक्य पवार जे केटीसीचे ओनर आहेत 42,000 सबस्क्रायबर त्यांच्या युट्यूब वरती नक्कीच कंप्लीट झालेत. त्यांना शुभेच्छा देऊयात. अभिषेक गायकर येत आहेत. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या नादात स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली जाते आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मात्र इनायत क्रमांक 4 वरती येतात. अभिषेक सुरुवात चांगली केली आहे. फळीची यश घेतली आहे. यावेळेस मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये अडकला जातोय. 440 बोल्टचा करंट देणारा अष्टविनायक 11 संघाला मोठा धक्का. विनायक पोतीकर बाद.